महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं। दरम्यान या मतदानाच्या आदल्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलं जात आहे। कोल्हापुरात स्वतः एकनाथ शिंदेंनी 100 कोटी वाटल्याचा आरोप थेट संजय राऊतांनी केलेला आहे। बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी धुरळा उडवलाय। मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी हेलिकॉप्टरमधून भल्या मोठ्या बॅगा घेऊन उतरत असताना या व्हिडिओत दिसतंय। तब्बल 12 ते 13 कोटी रुपये या बॅगांमध्ये भरून मुख्यमंत्री नाशिकमध्ये उतरले असा आरोप संजय राऊतांनी केलाय। नाशिक मधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा। भरती झाली असती तर त्या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या। 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहे। काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो, किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये, आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं। काय त्या संजय राऊतला काही डोकं आहे का? तुम्ही काही दाखवता त्याचं? विमानातून उतरताना मुख्यमंत्री महाराष्ट्राचा 2 बॅग कपड्याच्या नसता का त्याच्यात? आणि कुठेतरी त्यांनी सांगितलं की त्यात 12-13 कोटी रुपये होते। 2 बॅग मध्ये 12-13 कोटी रुपये होते। याच्या डोळ्यामध्ये काय नोटा मोजायची मशीन लावली काय? असं काही बेछूटपणे बेताल वक्तव्य करणं आणि स्वतःला प्रसिद्धीच्या माध्यमातून पुढे आणण्याचा जो काही प्रकार आहे, यामुळेच ते उठावा गटाला डुबवलंय त्यांनी। दरम्यान राऊतांचे हे आरोप शिंदेंच्या शिवसेनेने फेटाळून लावलेत। तुमच्याकडे माहिती होती तर त्या बॅगा का पकडल्या नाहीत असा सवाल संजय शिरसाटांनी केलाय। मुख्यमंत्री कुठेही गेले तरी त्यांच्या सोबत 4 ते 5 फाईल्स असतात असं राऊतांनी म्हणत एवढ्या जड बॅगा कशासाठी नेल्या असा सवालही केलाय। एका हॉटेलमध्ये त्या बॅगा उतरवल्या, त्या बॅगा तिथून त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवल्या असा आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान हे पैसे कुठे नेले, कोणाला दिले याबाबतची माहिती लवकरच सर्वांसमोर मांडण्याचा इशारा दिलाय। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कोणाला वाटप गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। अशा छोट्या बॅगा नाही, आम्ही मोठ्या बॉक्स दिलेले आहेत, कंटेनर ज्याला म्हणतात ना त्या टाईपने गेलेले आहेत। आणि याचे पुरावे सुद्धा त्यांना माहिती आहेत की कशामध्ये आले होते। हे अशा पैसे उघडपणे घेऊन जात नसतात, गपचूप जाऊन देत असतात। हे आता आम्हाला त्याची प्रॅक्टिस झालेली होती ना, म्हणून तर आम्ही त्यांना सोडलं। ही प्रॅक्टिस कुठे झाली? मातोश्रीला? मातोश्रीला जाणार कुठं पैसा? अहो, यांना खोके मोजायची खऱ्या अर्थानं सवय त्या लोकांना आहे। दरम्यान बारामतीतही मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप झाल्याचा आरोप मवियाकडून होतोय। आमदार रोहित पवारांनी याबाबत 3 ते 4 व्हिडिओ देखील पोस्ट केले होते। पराभव दिसू लागल्यानेच पैसे वाटपाचा आरोप होत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। एका सशक्त लोकशाहीमध्ये या गोष्टी होणं, आणि ते पण मला विचाराल तर बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासामधून असं कधीच झालेलं नाही। हे खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देणार आहे। कारण या मतदारसंघाची एक आन बान आणि शान ही फक्त राज्यात नाही, देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे। आणि तिथे असं होणं हे खरं तर आपल्या मतदारसंघाला जणू काही कुणाची दृष्ट किंवा गालबोट लागल्यासारखं वाटतं काही लोकांना। अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशा पद्धतीने थोडंसं अधिक भावना दाखवत केलं जात असतं। बारामतीमध्ये पैसे वाटले गेले असा आरोप करणं हा हास्यास्पद आहे। याचा अर्थ पराभवाची कबुली देणं। व्हिडिओ कधीचे काय, त्याची सत्यता काय? व्हिडिओ आला म्हणजे तो सत्यता काय त्याची, केव्हाचे, कधीचे?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैसा, अवैध दारू आणि नशेच्या पदार्थांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। निवडणुकीला सुरुवात होण्याआधीच 15 एप्रिल पर्यंत तब्बल 4650 कोटी रुपये जप्त करण्यात आले। 2024च्या निवडणुकीतील जप्ती ही लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। 2019 मध्ये 3475 कोटी जप्त करण्यात आले होते, तर 2024 मध्ये 15 एप्रिल पर्यंत 4650 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत। 2019च्या तुलनेत 1175 अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे। निवडणूक संपेपर्यंत यात मोठी वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जाते। या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान केलं, फासावर गेले, जेल होईल, त्यांची आठवण ठेवा। आणि या देशाला उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर मतदान करताना चारित्र्यशील लोकांना मतदान करा, ज्याचा आचार शुद्ध आहेत, विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अशा लोकांना मत द्या। 10 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट घेऊन मतदान करणारा हा दोषी आहे। पैशाने मतदान घेणारा हा सबसे दोषी आहे। तो पैसे देऊन मत विकत घेणं आणि पैसे घेऊन मतदान करणं ही आपल्या लोकशाहीला लागलेली कीड आहे। याला जितके राजकारणी जबाबदार आहेत तितकेच मतदारही। मतदार आमिषाला बळी पडून 1500 रुपयांसाठी लाचार होत आहेत। त्यामुळे पैसे वाटपाची ही कीड नष्ट करायची असेल तर मतदारांना खरोखरचा राजा बनायला हवं, अन्यथा हे नेते तुमची आमची किंमत ठरवतील आणि प्रत्येक निवडणुकीत 1500ची नोट देऊन कवडी मोल दरानं विकत घेतील। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।